नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीचं इडलीचं पीठ कसं बनवायचं ते। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ रेशनचा वापरायचा आहे आपल्याला। 1.5 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे। हे आपण सगळं वेगवेगळं भिजवून घेणार आहोत 5 तासासाठी। सकाळी आपण तांदूळ, डाळ, मेथी, हरभरा डाळ आणि बडीशेप हे सगळं सेपरेट भिजत घातलेलं आहे। आपण इथं आता आपले 5-6 तास झालेले आहेत। तांदूळ आपण भिजून झालेले आहेत आपले तांदूळ, उडीद डाळ, बडीशेप, मेथी, हरभरा डाळ आणि मी पोहे घेतलेले आहे भिजून 1 वाटी आता आपण हे सर्व दळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे छान भिजून तयार आहे। अशा प्रकारे आपलं पीठ दळून तयार झालेलं आहे। या पद्धतीने जास्त घट्ट नको आणि पातळ पण नको। आता आपण त्यात 1 चमचा सोडा टाकणार आहोत। पावसाळा असल्यामुळे आपण सोड्याचा यूज करतोय, उन्हाळ्यात नाही केलं तरी चालतं। याला आपण चांगलं मिक्स करणार आहोत आणि 8 तासासाठी हे पीठ आपण पुन्हा भिजण्यासाठी ठेवणार आहोत। पोहे घातल्यामुळे पीठ छान फुलते। तुम्ही पाहू शकता आपण अर्धा पातेलं रिकामं ठेवलेलं आहे, कारण पीठ फुलून बाहेर येऊ नये म्हणून। आणि आता आपण झाकण ठेवतोय, याला 8 तासासाठी आपण असंच ठेवणार आहोत। आता आपलं इडलीचं पीठ छान भिजलेलं आहे, आपण बघू शकता छान जाळीदार असं हे झालं। यात आपण 1 अर्धी वाटी साबुदाणा भिजून त्याची पेस्ट करून आपण यात टाकणार आहोत। ही पेस्ट केलेली आहे, आता तुम्ही बघू शकता। ही प्रोसेस आपल्याला इडली करण्याच्या 1 तास अगोदर करायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं असं इडलीचं छान पीठ तयार झालेलं आहे। आता आपलं हे इडली बॅटर तयार झालेलं आहे, आपण बघू शकता। आता इडलीचं पीठ घेतलेलं आहे, त्याला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊ। आपण इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यात आपण लिंबू टाकून घेतलेलं आहे। लिंबू टाकल्यामुळं भांडं असं ब्राऊन होत नाही। इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण बॅटर घालून घेऊ। आता आपण याला झाकण लावून घेऊया। आता फुल गॅसवर 15 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत। झालेले आपण गॅस बंद करून घेऊया। आपली इडली तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे। आपण तिला काढून घेऊया। आता अशा प्रकारे आपली इडली तयार झालेली आहे। आपण इडलीचं बॅटर साऊथ इंडियन पद्धतीने तयार केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपली इडली एकदम सॉफ्ट आणि जाळीदार झालेली। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।